पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना 10 जून 1999। पक्षाचं वय वर्ष 25। मात्र ही 25 वर्षांची राष्ट्रवादी सध्या अजित पवारांकडे आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह सुद्धा अजित पवारांच्याच मनगटावर आहे। मात्र 22 फेब्रुवारी 2024 या दिवशी अर्थात काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह मिळाले। याच तुतारी या चिन्हाचं अनावरण सोहळा आज किल्ले रायगडावर होणार आहे। त्यामुळे या पुढच्या काका पुतळ्यातील राजकीय लढाई घड्याळ विरुद्ध तुतारी अशीच होणार हे स्पष्ट झालंय। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आलेलं आहे। हीच तुतारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवसंजीवनी फुंकणार का, हाही प्रश्न उपस्थित होतोय। रायगडावरचा आजचा कार्यक्रम नेमका कसा असेल आणि आजच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीला पुढची दिशा कशी मिळेल? प्रज्ञा, अगदी साधारणपणे 9 नंतर राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत अर्थात शरद पवार या गटाचे किंवा पवार गटाचे शरद पवार हे साधारणपणे 9 नंतर या ठिकाणी रायगडमध्ये दाखल होतील। पाचाड इथं जे हेलिपॅड बनवलेलं आहे त्या ठिकाणी दाखल होतील आणि मिळालेल्या माहिती अगदी 10:10 रायगडावरती जे आहे त्या या चिन्हाचं अनावरण जे आहे ते केलं जाईल। महत्त्वाची गोष्ट जर बघितली आपण, जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे की आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं हे तुतारी जी आहे ती महत्त्वाची असेल, कारण की अगदी तुतारीचा जर आपण इतिहास बघितला तर असा असतो की कुठल्याही युद्धाला जाण्यापूर्वी तुतारी फुंकली जाते, विजयानंतर तुतारी फुंकली जाते। सो एकंदरीत ह्या तुतारीचं जे चिन्ह आहे की त्यातून जे अनावरण आज होणार आहे किंवा तुतारीच्या चिन्हातून शरद पवार गटाला हेच प्रचित करायचं आहे की आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत आणि आम्ही आता ही तुतारी जी आहे ती फुंकलेली आहे। शरद पवार गटाचे प्रमुख नेते असणार आहेत, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, खुद्द शरद पवार असतील, यासह प्रमुख नेते अगदी अमोल कोल्हे देखील या सोहळ्याला किंवा या चिन्हाचं जे अनावरण असणार आहे त्याला हजर राहणार आहेत। आणि त्यानंतर आपण असं एक म्हणू शकतो की निवडणुकीचे पडघम जे आहेत ते किंवा निवडणुकीची तयारी जी आहे ती अगदी शरद पवार गटाकडून जोरदारपणे सुरू झालेली आहे किंवा त्या पद्धतीने त्यांचा प्रचार असेल किंवा तुतारी जी चिन्ह आहे ते घराघरात पोहोचवणं असेल यासाठीची पुढची रणनीती आखली जाईल। आणि हा सोहळा अगदी 10:10 किंवा हे जे अनावरणाचा सोहळा जो आहे तो 10:10 किल्ले रायगडावरती होईल। साधारण पुढचे 1 तासभर या संपूर्ण गोष्टी संदर्भातल्या घडामोडी किंवा गाठीभेटी प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी त्या रायगडावरती होतील आणि त्यानंतर हे नेते जे आहेत ते त्यांच्या इतर कार्यक्रमांसाठी रवाना होतील। अगदी काही वेळ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे आता जर घड्याळामध्ये बघितलं तर 8 वाजलेले आहेत। अगदी 2 तासाचा अवधी आहे किल्ले रायगडावरती या तुतारी या चिन्हाचं अनावरण होण्यासाठी। प्रज्ञा, अमोल, या कार्यक्रमासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।